हॅलो नमस्कार, मी संयुक्ता. मी चंदन. माझं काही पण आता विहात बोलायला लागली आहे काही दिवसापासून. हा ना, म्हणजे मी संयुक्ता म्हटला ती लगेच पाठवून करते की मी चंदन. असू द्या, तिला पण प्रॅक्टिस होती आता. आजच्या तुमचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. ह्यावेळी ना आम्ही माझ्या गावी म्हणजे माहेरी चाललोय. माझ्या मम्मीचा हट्ट असतो नेहमी की आम्ही सतत कुहिराला जात असतो. म्हणजे कुहिराला जाणं ह्यामागे हे नाहीये, पण तिला असं होतं की विहाला तिच्या मामाचं गाव सुद्धा कळलं पाहिजे. तिकडचं घर, तिकडची माणसं सगळी, ती नाती सुद्धा तिला समजली पाहिजेत, असा तिचा नेहमी हट्ट असतो. सो यावेळी मी माझ्या माहेरी, म्हणजे आमचं मूळ गाव आहे चणेरामध्ये, तिकडे चाललोय. मम्मी पप्पा तिकडे ऑलरेडी गेलेले आहेत, सुट्टी आहे. सो आता आम्ही तिकडे चाललोय विहाला घेऊन. म्हणजे त्यांना पण खूप बरं वाटेल की विहा तिच्या मामाच्या गावी गेली आहे. सो दाखवेनच तुम्हाला तिकडे गेल्यावर आम्ही काय मजा मस्ती करतोय ते. दिदा से हाय. हाय. विहा से हाय. काय म्हणतेस? तुझा हॅपी बर्थडे. कुठे केक? तिथे केक आहे. आले वाग. काही नाही, जरा नारळ काढायचा प्रयत्न चालू आहे. चढता तर येत नाही आपलं वजन बघून. सो असं काहीतरी जुगाड बघून काहीतरी करावं लागतं. तर बघूया. आहेत का? आहेत 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 आहेत. हे दोन दिसत आहेत. ह्या नारळांसाठी सगळा प्रयत्न चाललाय. आमच्या परसामध्ये वेगवेगळी खूप जुनी जुनी झाडं आहेत. त्यातलंच एक हे जास्वंदीचं झाड. सध्या पानं नाही आहेत त्याला, पण सीझन वाईज ती येतात. आणि हे चाफ्याचं झाड खूप जुनं आहे. आणि हे नारळाचं झाड. त्याच झाडावरची नारळं काढण्यासाठी आहोंनी केलेला अट्टहास. आकोटीनी ते ट्राय करतायत की नारळ काढण्यासाठी, पण तो जी आकोटी आहे ती एवढी पोचत नाही आहे त्या झाडापर्यंत खालून. सो साईडला असलेल्या आंब्याच्या झाडावर चढून आकोटीने ते नारळ काढायचा प्रयत्न चालू आहे. बऱ्यापैकी तो प्रयत्न सफल पण झाला. त्याने व्यवस्थितरित्या नारळ काढली सुद्धा त्यातून. हा सनसेट बघण्यासाठी लोक बीचवरती जातात आणि हा आम्हाला इतका सुंदर आमच्या घरावरून दिसतो. इथे हा सनसेट आणि इथे माझे आहो. वा, कुठे पडला हा बघ. त्यांच्या जे डोक्यात होतं की आंब्याच्या झाडावर चढायचं आणि नारळाच्या झाडावरची नारळी काढायची, हे जे त्यांची जी कल्पना होती ती चांगल्यारित्या सफल झाली. आंब्याच्या झाडावरून त्यांनी बरीचशी नारळाची 1-2 शहाळी काढली. 1-2 सुखे नारळ जे झाले होते ते काढले. आणि चढताना ते चढले, पण उतरताना त्यांना थोडा प्रश्नच पडला की उतरू कसं आता. पण सासरवाडीला येऊन मी असं का करू किंवा असं त्यांचं कधीच म्हणणं नसतं. ते सगळं आवडीने करतात. काय करताय? नारळाला भैया झाला. हा का? सासरवाडीला आल्यावर खुश असता हो तुम्ही. काय करणार, सासरच एवढं भारी भेटलंय. तेच ना, प्रेम करणारी माणसं भेटल्यावरती मग काय. लुक ॲट द कोकोनट वॉटर. वाव. आबांना सांग. एक कुठे ढोलकी दाखव. सांग आबांना मग काढायला सांग. कशाला पाहिजे तुला बेटा? पण कशासाठी? काय करणार? दबा 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 वाजवणार तू? कोणाला हवे जा घे आता. कसं वाजवणार? दाखव. काय झालं आपलं? अडकवलं काय? नातीने आबांना कामाला लावलंय. ये फायनली. थांब थांब, डस्ट आहे.
थँक्यू बोल आबांना. मोठा थँक्यू बोल. जोरात जोरात बोल. थँक्यू. बोल आबाना आणि पाय दे आबाना. आले मडके गेले. अरे वा. मछली जल की जीवन उसका हाथ लगाओ तो बाहर निकालो तो रेन रेन कम अगेन. वी हैव want to इकडे कर ना. इकडे दिसतच नाहीस तू आम्हाला. इकडे लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर. अरे वा 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 वा. चल माझ्या सोबत चल. नाच माझ्या सोबत नाच. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंबोऱ्यांचा प्लॅन होता. पप्पा थोडे कामात बिझी होते, त्या कारणाने ह्याने चिंबोऱ्या कापायचं काम हातात घेतलं होतं. सुंदर. काय करताय? चिंबोऱ्या चिंबोऱ्या साफ करतोय. काय करतेस ग? बाप्पासाठी फुलं वेचतेस? परडी कुठे आहे? हा ठेव परडीत. किती फुलं आहेत बघ. हाय. कुठे चाललात? रोज रोज शेतावर काय काम आहे तुमचं? आता हे माझ्या माहेरी आलं. हे माझ्या माहेरचं शेत. तिकडे आलं. काय नाही. विहा तू काय करते? विहा रोड दाखवते आम्हाला. वाव. अंबाली मारेल तुला. नाही मारत नाही. आई आहे. कुठ बघू दे तिला. चाल चल चल. अर्धी तर फाटते. अंबाली. नाही नाही. लीडर पाठी आला आमचा. काय झालं बेटा? आई वाचवते ना तुला. काय झालं? बाबाकडे काय? यो बघ काबरट. कुठे चालली? काय झालं? नाही हाबू झाला. आम्हा काय नाही करत. चल. आंबा आली. ते मारत नाही आंबा बेटा. चल पुढे आता. चल पुढे आता नाही आंबा. कुठे चाललीस तू? कुठे चालली? आंबे काढायला ना. चल. हा झाड पडले ना. चल. साईज आहे आंब्याची. एक्सपोर्ट साईज जे म्हणतो ना ती आपण ही साईजची एक्सपोर्ट साईज. हे सगळे आमचे आंबे आहेत. हे बाहेर सुद्धा जातात. एकच
निघतंय काय काढ मग. यावर्षी आंबे व्यापारालाच दिलेत, पण खूप कमी आले यावर्षी आंबे. या आंब्यांचा पॅटर्न असा आहे की एक वर्ष येतात, एक वर्ष येत नाही. म्हणजे एक वर्ष विरळ विरळ असे येतात. तरी पण यावर्षी आलेत, त्याच्यामुळे थोडेफार खायला मिळतील अशी आशा आहे. सो विहा, आई आणि त्रिशा असे खाली हा एकूण जवळजवळ 5-6 एकरचा प्लॉट आहे सासरवाडीचा. सासरवाडीची पार्टी आमची आय थिंक मालदार आहे. सो हे सगळं जेवढं दिसतंय तेवढं सगळं त्यांचंच आहे. खूप सारे आंबे आहेत. कुठे चाललात? ओके. खाली इकडे विहीर वगैरे आहे सर्व पद्धतशीर. मागच्या आय थिंक लास्ट इयर आम्ही आलो होतो आंबे तोडायला. तेव्हाची काही लास्ट इयर आलो होतो तेव्हा काही विहूच्या आठवणी पण आहेत. त्या जर दाखवत्या आल्या तर दाखवू आम्ही व्हिडिओमध्ये. विहा तेव्हा खूप लहान होती. तेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा सुद्धा आली होती आंबेच हे करायला आम्ही काढायला. अशी नारळाची झाडं आहेत, पण हे असं कडीवर घेऊन जावं लागते कारण की चढ उतार आहे इकडे भरपूर. अशी विहीर पण आहे इकडे झाडांना पाणी घालण्यासाठी वगैरे आधीच्या काळात केली होती. त्याच्यामध्ये खूप पाणी आहे त्याच्यामध्ये अजून पण. ही झाडं आहेत ना, ती मम्मीचं लग्न झालं म्हणजे 25-30 वर्षापूर्वी मम्मी माझे आजोबा, बाबा, मम्मी ह्याही सगळी लावली होती. तर मम्मी याच विहिरीतून त्या झाडांना पाणी घालायची. तिच्या खूप आठवणी आहे तिथल्या. जसं आईने तिकडे मेहनत केली आहे कुहिऱ्याला, तसंच इकडे सासूबाईंनी म्हणजे आईंनी मदत खूप हेल्प केली आहे. म्हणजे त्या दररोज दुपारी बाबांसोबत मम्मी यायची. मम्मी आणि बारकी आत्या माझी, त्या दोघी जणी दररोज यायची. आणि हा बेडकाचा आवाज ऐकू शकतो. अरे वा, बेडूक आहे बघा, दिसला इकडे बेडूक बसलाय. तिकडे ते व्यापारी काका आहेत ना, म्हणजे ज्यांना आम्ही बॅग ही रेंटवर दिली आहे सध्या 2 वर्षा का 3 वर्षासाठी काहीतरी समथिंग एक्झॅक्टली मला माहिती नाही. ते काका तिथे आंबे काढतात. सो त्याही मला आता येताना 2 आंबे दिलेत. बघा हे घरचा आंबा, त्या आंब्याची साईज बघा, ही छोटी साईज आहे सगळ्यात. ही आंब्याची जी साईज आहे ती छोटी आहे. एक्सपोर्टवाला आंबा चांगला एवढा मोठा येतो. मी जेव्हा पेटी देतील ना तेव्हा तुम्हाला दाखवेन की एक्सपोर्टवाल्या आंब्याची साईज एक्झॅक्टली किती असते. हे लोकलसाठी जे देतात आंबे त्याची साईज आहे ही आंब्याची. आणि ही आमची जी पूर्ण शेती आहे ना ती त्यामध्ये कुठलंही फर्टिलायझर म्हणजे
केमिकली फर्टिलायझर यूज नाही करत आम्ही. जर थोडंफार काही फर्टिलायझर करतात ते ऑर्गॅनिकच फर्टिलायझर यूज केलं जातं. म्हणजे केमिकली जे असतात आंबे पिकवलेले किंवा फळ मोठं होण्यासाठी जर औषधं वापरली जातात त्यातलं आमच्या शेतामध्ये काहीही केलं जात नाही. हे आम्ही त्यांना सांगूनच आमची शेती मग त्यांच्यासाठी देतो करायला, की ऑर्गॅनिकरित्या जर तुम्ही करणार असाल तरच आमची झाडं तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग नाही. असं आमचं हे आहे. ही छोटी झाडावरच्या सगळ्यात छोट्या आंब्यांची साईज ही एवढी आहे. दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. विहाने आपल्या देवांना तिच्या देवबाप्पांना नमस्कार केला. तसेच पणजी पंजोबा, आजी आजोबा यांना नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो. विहा बाय म्हणा आजी आजोबांना. आबा आजीना थँक्यू फॉर हॉस्पिटॅलिटी. थँक्यू काळजी घेतल्याबद्दल. चला बाय, भेटू आता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. काय काय मजा मस्ती केली हे तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये बघाच. से बाय विहा, से बाय दीदा. आहो बाय. चला आता परत भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय, हॅव अ ग्रेट डे.